आपण आलो आहोत कल्याण महानगरपालिका येथे. येथे आंदोलनाचा 23वा दिवस आहे. तरी पण प्रशासन कोणी आलं की नाही विचारून घेऊया समाजसेविका मॅडम कडून. मॅडम तुमचं नाव काय? ओके मॅडम, आजचा 23वा दिवस आंदोलनाचा, तर प्रशासन वगैरे कोणी आठवण तुम्हाला काही कॉल वगैरे आला की नाही, काय सांगितलं की नाही? प्रशासनाचा एकही मनुष्य आमच्या आंदोलनापर्यंत इथपर्यंत पोहोचलेला नाही आणि कोणत्याही प्रकारची त्यांनी खबर घेतलेली नाही. कोणत्याच प्रकारची खबर घेतली नाही. गेल्या 23 दिवस असताना सुद्धा पडत्या पावसात आमचे धम्मगुरू आणि आमचे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत. कोणत्याही प्रकारची त्यांना व्यवस्था नाही. जी लाईट होती ती सुद्धा कट करून टाकली. म्हणजे कोणत्याच प्रकारची व्यवस्था नसताना तिथे माणसं बसलेली आहेत, याची सुद्धा त्यांना कदर नाही. आणि मग आता यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असेल, काय सांगत? त्यानंतर आता आमचं जे आंदोलन आहे ते आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. यापुढे म्हणजे मोठा मंत्रालय मोर्चा नेण्याचं आयोजन असेल. त्याच्या अगोदर आमचे एक साखळी उपोषण असेल. नंतर उपोषणाची साखळी एक सारखी चालूच राहणार आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि यामध्ये कोणी आपले संस्थान किंवा लोकप्रतिनिधी एकही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा माणूस आणि शासनाचा एकही व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. उलट मंत्रालयामध्ये जेव्हा म्हणजे संसदेमध्ये जे बोलताना सांगतायत की जे लोक इथे आंदोलन करत आहेत ते समाजामध्ये तेढ निर्माण करणारे लोक आहेत. म्हणजे आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने आमच्यावर झालेला अन्याय आहे त्या अन्यायाची दाद मागण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. परंतु आमच्याविषयी सुद्धा दिशाभूल केली जाते आणि अजून म्हणतात जे आंदोलनामध्ये उतरतील त्यांच्या अर्पण नक्षलवादाचे गुन्हे दाखल होतील असे सुद्धा धमके येत आहेत.